राधानगरी अभयारण्य प्रवेशद्वार. तर काळमावाडी हे लेफ्ट साईडला आहे, बघू शकता. आनंद आनंदाकडे, इकडे तिकडे चोईकडे. असा काहीतरी रस्ता आहे. आता कडक रस्ता लागलाय, चालत जाऊ शकतो आपण. दोस्तों क्या ही पार है, देखो मेरे ऊपर बाप लग रहा है, बाप कड़क. जो भी हम इधर आए ना ट्रैवलिंग करके, उसका पैसा हमारा वसूल हो चुका है. तर वन डे साठी तुम्ही ट्रिपला येत असाल तर एक नंबर स्पॉट आहे. मस्त तुमचा एन्जॉय होऊन जातोय. आणि काय पाहिजे. आलोय बघा, गाडीकडे आलोय. गाडी असती तापली असणार माहिती आहे, डेंजर. रोलरनं खाऊन द्या ना, घेऊन द्या की र गाडीला खांद्यानं घेऊन जायला पाहिजे. पांढरा रस्सा कडक, तांबडा रस्सा आग आहे, आग आहे. सगळं पब्लिक बसलंय. हाय डॅम. तो हेलो दोस्तों, आपका फिर से एक नए ब्लॉग में स्वागत है. तो आज हम जा रहे हैं काळमावाड़ी डैम पे जा रहे हैं, और वो लगभग हमारे यहाँ से 50 किलोमीटर के आसपास है, 40-50 है. और आप देखोगे मेरे साथ ड्राइवर कौन है, जो हमारी ट्रेनिंग एक्सपर्ट है, जिन्होंने हमें गाड़ी सिखाई. वो आज गाड़ी चला रहे हैं. हमने थोड़ी सी गाड़ी ले ली थी आज, आणि गाडी मस्तपैकी शिकवली. यांच्याकडनंच मी शिकलोय गाडी. गाडी चालवली अर्धी आणि आता त्यांना दिली आहे, कारण की थोडंसं व्हिडिओ शूट करण्यासाठी. आणि इथून काळमावाडी डॅम हा 10-15 किलोमीटर असेल. आणि समोरचा रस्ता दाखवतो तुम्हाला, बघा रस्ता कसा आहे. आणि रस्त्याचं काम चालू आहे पुढे फोंड्यात. झालंय की नाही काय कंप्लीट माहिती नाही, पण इथून थोडंसं तुम्हाला घाट एक्सपिरियन्स होतो. एकदम शार्प टर्न आहेत, राईट लेफ्ट. तर इथं ट्रेनिंग बऱ्यापैकी होईल माझं. संध्याकाळी आता येताना मी हा रस्ता मारणार आहे. तर तिथं कंटिन्यू धबधबा आहे, म्हणजे जे बॅक वॉटरचं पाणी येतं ते धबधब्याच्या रूपात होतं. तर पब्लिक भरपूर असणार आहे तिकडे. तर मजा करूया, मस्ती करूया, आणि दुपारचं लंच बघूया कसं काय होतंय. आणि मजा तो करेंगे भाई. जब देखो यहाँ का नज़ारा, देखो क्या नज़ारा है. पता नहीं मुझे आपको दिख रहा है या नहीं, लेकिन बहुत मज़ा है. बहुत दिन से प्लान कर रहे थे किधर जाएंगे, लेकिन जो कोर्सा है ना हमारे मित्र, उसकी वजह से बन नहीं पा रहा है. बहुत कोर्सा है. तो एक तो शादी का बोल रहा है, मेरे को घर जाना है. एक आशीष नाम का बंदा है, हेलो, कभी भी उसको बताओ तो कि यहाँ पे जाना है, वो कोर्सा बढ़ता ही है. तो ऐसे दोस्त नहीं चाहिए भाई हमको प्लानिंग में. अगर ट्रिप पे आ रहे हो ना, तुम मत लाओ. ऐसा हमको बताओ मत कि मैं आ रहा हूँ, मत ही आओ भाई. हम तुमको पहले ही काट देंगे. नहीं तो ये देखो, अब हम जा रहे हैं भाई, कोर्से वैसे मित्र नहीं चाहिए रे अपने को, नहीं तो कॉन्ट्री का फिर विषय डबल हो जाता. और अभी सामने से रास्ता दिखाता हूँ, देखो रास्ता कैसे है. घाट बीट वाला पूरा एक्सपीरियंस है. रास्ता मस्त है भाई. रास्ता मैंने आते वक्त लिया ना गाड़ी, एक नंबर रास्ता है. हाँ, जब हम 2 व्हीलर लेके आए थे ना, एकदम बेकार रास्ता था. ये देखो लाल परी क्या टर्न मांगे गई भाई. इस रास्ते पे क्या विषय है, गाड़ी चलानी है ना तो ठीक से चलानी पड़ती है. ये बड़े बड़े जो लार्ज व्हीकल होते हैं ना, जैसे ST धर लो, और जो कुछ सामान वामान शिफ्ट करते हैं, उनसे पंगा नहीं लेने का ब्रो. बहुत गंदी तरीके से मारते हैं. 2 व्हीलर को भी नहीं छोड़ते वो लोग. सो इससे अच्छा है कि भाई स्पीड कम कर दो, साइड में ले लो और फिर चलाओ. आप नज़ारा देखो भाई, क्या ही नज़ारा है. ये देखो नज़ारा. ये हमारे ड्राइविंग एक्सपर्ट्स, ये भाई की ही गाड़ी है. बताओ कैसी गाड़ी लग रही है.
गाड़ी चलने में तो एक नंबर है गाड़ी। हवा की तरह बात कर रही है। हाँ स्पीड से जा रही है गाड़ी अच्छी है, कंडीशन भी अच्छी है। अब इधर से है राधानगरी 7 किलोमीटर, अभी 7 किलोमीटर राधानगरी है। उधर से काळमावाड़ी डैम कितना है मुझे अभी मालूम नहीं है। उधर जाके मैं मैप लगाऊंगा, देखूंगा कि कितना है क्या है। और मुझे पता नहीं चल रहा है कि आपको आवाज़ कैसे आ रही है, क्योंकि मैंने 2 शीशे हैं आगे के वो खुले छोड़ दिए, क्योंकि हवा आने के लिए एसी का थोड़ा इश्यू है, तो एडजस्ट कर लेना जैसे भी आवाज़ आती है। राधानगरी अभयारण्य प्रवेशद्वार, काळमावाडी हे लेफ्ट साईडला आहे, बघू शकता। तर इथून वरती जायचं। इथं काय नाश्ता करूया का काय करूया? आज सगळी माझ्यामध्ये काळमावाडीला आल्यात, हो ना? यस या ब्रो या। काय पण इथं खायला? हे चहा बिस्किट दिसतंय, वडा बिडावाला कोण दिसत नाही रे। हे सगळी मायामध्ये हे काळमावाडीलाच आलेत आज। हे बघू शकता तुम्ही, बायसन कसा आहे? विचार घेतला पाव दिसतोय ना बाई, खायला काय वडा बिडा काय आहे? दाबेली ऑमलेट मॅगी काय खाऊया? मग चहा पियायचं लावून पुढे बघायला जरा पुढे नसणार काय? स्टॉल वाला काय तर दिसायला पुढं? नाही हे बंद आहे, पुढं काय नसणार इथंच काहीतरी बघूया। दाबेली म्हटलं, दाबेली ऑमलेट आणि मॅगी वगैरे खा सकते हम लोग। गाडी लाव्या इथं, कारण की काय गर्दी आहे माहिती आहे, भयानक गर्दी आहे। 2 व्हीलरवरनं पब्लिक आले भरपूर। उतरतो देखो पब्लिक, पब्लिक दाबून आलंय। हे बघू शकताय, अभयारण्याच्या प्रवेशद्वारालाच बायसनचे स्टॅच्यू केलेत। छोटा आहे, मोठा आहे बघा, असले मोठे मोठे दिसते तर दिसू पण शकतात। इथं बघूया काहीतरी नाश्ता करूया आणि काय मॅगी वगैरे आहे बघूया, काहीतरी खाऊया। दाबेली बघूया जरा कशी आहे, ट्राय करून। कांदा बिंदा वरती भाजप या निवडणुकीत आपलं खातंही उघडू शकला नव्हता। भाजप गेल्या अनेक वर्षांपासून ऑमलेट पाव खाऊन बघा कसं लागतोय। रात्र काय खातोय आपण? डबल म्हणजे 2 अंड्याचं। जब भूख लगती है तो कुछ भी जाता है। पुढं काय नाश्त्याची काही सोय नाही जेवणाची, त्यामुळे इथं थोडा नाश्ता करतोय। आणि येताना दुपारी काहीतरी कुठेतरी जेवायला जायचं असा प्लॅन आहे, बघू। गर्दी भरपूर झाला, संडे आज। हमने खाने की व्यवस्था कर ली है, उधर से पार्सल ले लिया है हमने, जो कि नॉनवेज है, चिकन थाली। अभी ड्रोन और पतरावड़ा हम ढूंढ रहे हैं, तो हमको चाहिए। और उधर ही किधर तो बैठेंगे और महफिल लगाएंगे खाने की, लेकिन कोई तो दिख नहीं रहा है जो कि किराना विराना रखता हो यहाँ पे। हम कंटिन्यूस उसको ढूंढ रहे हैं। और जब आप आओगे ना वो राधानगरी कमान के पास, तो वहाँ से एक 8-9 किलोमीटर के आसपास है अंदर का रास्ता। तो आते वक्त एक होटल लगा हमें, लेकिन वो लंबा है। पब्लिक तो आज बहुत है, संडे है, तूफान पब्लिक मिलेगा मुझे लगता है। वहाँ पे जाने के बाद समझेगा कि क्या उधर की अवस्था है। ये देख सकते हैं आप। वो बंदे ने आपको झूठ बना दिया। ब्रो यहाँ पे तो है ना, खाने के लिए पीने के लिए है। यहाँ पे पतरावे तो हम ले सकते हैं। ये देखो सामने वाला वो काळमावाडी का ये है। मामा पत्रावळ्या द्रोण आहेत मामो, ओ मामो। विचार मामाना पत्रावळ्या द्रोण काय आहेत काय। बघा इथं आल्या आल्या इथे एक दुकान आहे, तिथं आम्हाला द्रोण पत्रावळ्या खायला। ग्लासची काय गरज नाही, बाटलीतनंच पाणी पिऊया। आणि समोर बघा
बॅकवॉटर, काळमावाडीचं बॅकवॉटर. इकडे वरती सोडत नाहीत, रिस्ट्रिक्टेड आहे एरिया. गाडी काढूया आणि आपल्याला जायचं आहे लेफ्ट साईडला. मागे ठेवले 2 पत्रावळ्या. अरे स्टँड नसल्यावर लय बोंब होता रे. सेफ्टी इज मस्ट. सीट बेल्ट तो हमने पहन लिया है, गाड़ी भी ओके. तो आज मैंने सेल्फी स्टिक नहीं लिया है, इसकी वजह से प्रॉब्लम हो रहा है थोड़ा सा वीडियो निकालने में. और यहाँ पे रिस्ट्रिक्शंस है राइट साइड में, तो हम जा रहे हैं अभी लेफ्ट साइड में. और उन्होंने कहा है कि राइट को टर्न ले लो. पानी का भी हमने कोटा ले लिया है, 2 बाटले 3 बाटले अपने पास पानी का. ना मामा, ये टर्न नहीं बोला रे, ये किसी का घर है, यहाँ पे नहीं जा सकते अपन. ये यही रास्ता होगा जो ये लोग जा रहे हैं ना, यही रास्ता होगा. पीछे लगा दो. हाँ, ये शायद जो टर्न है जो बंदा ले रहा है ना, यहाँ से राइट दिखाता हूँ आपको. तो ये देखो, ये राइट, वो सामने जाता है वो रास्ता, और ये राइट में जाता है. इधर जाने के लिए कहा है. रास्ता देखो एक नंबर लग रहा है. जो व्यू है ना आजू बाजू का, जो झाड़ियाँ बीड़ियाँ है, क्लाइमेट हुआ है एकदम मस्त हुआ है. जाने के बाद देखना है कि व्यू कैसा मिलता है, कि बहुत एक्सपेक्टेशन से आए हैं हम रील विल देख के. खाली पार्किंग बिर्किंग जाम आहे रे, रस्ते बिस्ते पॅक झाले खाली खालच्या साईडला. बघितलं मी आता, आहे बघ हा डॅमची बांधलेली उंच भिंत. पार्किंग बिर्किंगचे पैसे बिशे घेतील असं वाटतायत. काय सीन आहे, कुठून जायचं आहे, कसं. वाव, इथं बघा काय कडक आहे बघा. आणि खाली पटला सगळं पार्किंग होतं तिकडं, आणि पब्लिक होतं भरपूर. कुठं खाली घेऊन बघ, एक सीन है. खाली होतं का ते. हाँ, यहाँ पे अभी कहाँ से जाने का है, किसी को पूछना पड़ेगा ब्रो. यही है विषय. हो इथं माणसं पोहतायत का रे बाबा. नाही, नशीब. खालीच दिसतंय हो, खाली दिसतंय पब्लिक. मला चालत जावं लागणार. हो का, गाडी तर चावलीत मारा. हा, हे बघ इथे ही दिसतायत का पोरा भिजतायत. बघ ती, तोच स्पॉट असणार आहे. गर्दी बघू शकताय, तुफान गर्दी झाल्या. 2 काहीतरी 3 स्पॉट आहेत. तर खाली एक पब्लिक आहे, मागच्या साईडला एक पब्लिक आहे, तिथं खोल पाणी आहे. इथं एक बऱ्यापैकी पाणी आहे, तिथं पब्लिक पोहताना दिसले वरून. आणि जो समोर बघितला वरून येते, तिथून पाणी येतंय. जमते ना वा भाऊ, तुम्हाला नाही. चप्पल आहे, चप्पल. त्यात चप्पल घालून आलोय, चटका लागले चप्पल. डाळा बिळा धरून चल. हा, मस्त वेग असा. समोर असा काहीतरी रस्ता आहे. आता कडक रस्ता लागलाय, चालत जाऊ शकतो आपण. तुफान गर्दी रे.
खाली पोचलो बाबा. एवढी लढतर आणि एवढी लफडी करून शेवटी आम्ही फायनल पोहोचलो आहे डेस्टिनेशनला. हे पहा, तिथं जायला पाहिजे बघ. तिथं गेल्या ती इथूनच चालत गेल्या, तिथून चालत गेल्या. हे बघा, असा काहीतरी तिथं विषय आहे. पाणी पण आहे इथं. उड्या उड्या मारा लागल्यात पोरं. इकडे पण आहे पाणी. तिथं पाणी जास्त खोल आहे. तिथं पाणी खोल आहे. इथं ह्या साईडला लेवलला कमी आहे. इथं आपण थांबू शकतोय. क्वालिटी कडक आहे, कडक वातावरण कडक है दोस्तों. हम फाइनली आ चुके हैं यहाँ पे. ओके, क्लाइमेट कड़क वातावरण है. थोड़ा थोड़ा सा हमारे ऊपर स्पा हो रहा है, जो कि अच्छा लग रहा है. इतना हार्ड लग रहा है ना, थोड़ा सा फिसलन है यहाँ पे, लेकिन क्या ही लग रहा है. जरा सा देख. ओके, नीचे जा रहा हूँ मैं थोड़ा धर के. दोस्तों क्या ही स्पा आ रहा है, देखो मेरे ऊपर. बाप लग रहा है, बाप कड़क. जो भी हम इधर आए ना ट्रैवलिंग करके, उसका पैसा हमारा वसूल हो चुका है. सामने दिखा था, क्या ही आ रहा है, मुझे दिख नहीं रहा है अभी. बाप, इतने गर्मी में जो मज़ा आ रहा है ना हमको, बहुत मज़ा आ रहा है. काय भावानो स्पॉट आहे, कडक स्पॉट आहे. ज्या साईडला पैसे पेटतात, भेंडी जरी पाण्यात नाही मिळतात तरी पैसे पेटतात तिथं उभारून. इथं जरा असं आपल्याला पोहायचं आहे. आणि इथं पण बारीक बारीक थोडं थोडं पाणी आहे. त्या पाण्यात जरासं डुबक्या मारायच्या, तपवायचा डाव. दुपारचं मस्त वर जाऊन जेवायचं, काम 50. काय स्पॉट आहे भावानो, हा स्पॉट आहे. तोंडावर बघा माझ्या कसं एकदम स्पा येतोय बारीक बारीक. एवढा भारी वाटतंय. बघा, असा आहे काळंबावाडी बॅकवॉटर. आणि हा वर्षानुवर्षी चालू असणारा धबधबा. तर गरमीच्या सीझनमध्ये आमचे मजे चालू आहेत. भरपूर पर्यटक आलेत आणि मस्त मजा आली आहे. एवढ्या एरियात पाणी कमी आहे, तिथं आम्ही पोहलोय. अनु मस्तपैकी मजा केल्या, मस्ती केल्या. पाण्यात पण भिजलोय, पोहलोय मस्तपैकी. आणि आत्ता
काहीतरी खायचं थोडंफार. मगाशी येताना एवढी गर्दी होती की नाही, आता एकदम शुकशुकाट आहे. सगळे पब्लिक खाली उतरले. आता आम्ही चाललोय वरती. पार्सल मागून ठेवलंय. आता फक्त खायसाठी कुठं स्पॉट बघायचा, तिथंच बसायचं जेवायला. आता भूक लागल्या मरणाची. गाडी पण तापली असणार आहे जाम. तर वन डेसाठी तुम्ही ट्रिपला येत असाल तर एक नंबर स्पॉट आहे. मस्त तुमचा एन्जॉय होऊन जातोय. आणि काय पाहिजे, थोडंसं केअरफुली या, कारण की वाटा व्यवस्थित नाही आहेत. चढावं लागतंय. चढताना एवढं काय वाटत नाही रे, उतरताना फक्त जरासं लोड गेला की लोड आला. चढलाय, चढाव चढलाय. गाडी किती लांब लावली रे ह्याच्या गावात. गाडी पुढे सरत जायला दम भरला आमचा, पण मला तर गाडी इथंच लावायला जवळपास. हा, आपल्यासोबत आता मित्र पण आहेत, स्पेशली ट्रेनर आहेत आपले. आता इथून पुढे जायचं. हो, महाराजी वर जायचं बॅक वॉटरला. बघूया, बॅक वॉटरला जाऊन जेवायचं ठरवलंय. स्पॉट फक्त गाव दे व्यवस्थित, कुठेतरी सावली बिवली तिथंच बसतो, काम 25 करून टाकतो. आलो बघा, गाडी काढा आलोय. गाडी असली तापली असणार माहिती आहे, डेंजर. लय तापली असणार आहे. वरून दाखवतो तुम्हाला पाणी कसं येतंय खाली. डेंजर मध्ये खोल आहे इकडे. देखो भाइयों, नैनो भी ऑफ रोड करती है. ह्या साइडला जरा खड्डा है, माझ्या साइडला बहुत बड़ा खड्डा है रे. इधर टायर बियर फंस गया ना भाऊ, निकलने के वांदे. फिर रोलर्सनं खाऊन द्या ना, घेऊन द्या की र गाडीला खांद्यानं घेऊन जायला पाहिजे. येस येस. स्पॉट शोधला आहे खोपच्या तिथं मस्त वेगळी. इथंच जरा जेवायचं, आपल्या काही वेळ नाही. मस्तपैकी सावली आहे इथं. सामान काढूया आणलेलं. हे जर ट्रायपॉड विसरल्यामुळे आज लय बोंबाबोंब झाल्या. व्यवस्थित कुठेतरी सेट केला असता बसलो असतो. कोंबल्यात बघा, असं नियोजन आहे. चिकन आहे, अंडा ग्रेव्ही आहे, तांबडा पांढरा आहे. आणि आता आम्ही खाऊन बघणार आहे कसं लागतं. तर बघा, ट्राय करा. एक ट्राय करतो. मी तर पांढरासा पहिला वडतो. कसा हवा हा पांढरासा, पांढरासा कडक, तांबडा रसा. आग आहे, आग. अंडा ग्रेव्ही, रोटी आहे. क्वालिटी आहे जेवण. जेवायचं तिथे बसलो आपण. कडक चिकन जरा बघूया कसं आहे. हाय
भागात आपण जेवतो आपल्या इथं त्यापेक्षा चांगला आहे. संडे आज गर्दी आहे तरी पण क्वालिटी दिलं त्यांना. मस्त भूक लागल्या. नुसतं आता वाढतो आम्ही जेवण. कपडे काढलेले नाहीत ओढले लय गरम व्हायले पण या थंड कपड्यामुळं बरं वाटायला लागले. खाली जा बॅकवॉटर आहे तुम्हाला दाखवलं मगाशी पण मजा येते तिकडंच आहे धबधब्याला कडक. हे बघा माझ्या मागं आहे हे बॅकवॉटर. मस्तपैकी जेवलो आता आम्ही. थोडीशी विश्रांती करायची थोडंसं बसायचं आणि रिटर्न घरी कोल्हापूर. मस्तपैकी वारं सुटलं आहे खतरनाक. वनडेसाठी याच म्हणतोय मी. केवढं खोल आहे बघा खाली. भरपूर जण लोक आले इथं पार्टी बिटीचं सगळ्यांनी जेवण बिवण घेऊन मैफिलच गोळा केले. गाणी बिणी लावतायत. मी आईस्क्रीमवाला शोधतोय मगाशी आईस्क्रीमवाला आलेला टॉन 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 वाजवत कुठं गेला गायब दिसत नाही परत. कॅराओके म्हणणार काय? हां कॅराओके वा कोणतं गाणं म्हणायचं पण लावणंच लावल्यात की रे सगळ्या पोरांनी. इकडे आहेत सगळे पब्लिक बसलंय. हाय डॅम चला आता जाऊया घरी. रिटर्न चाललोय आणि स्टेअरिंग सध्या माझ्याकडे आहे. पोहोचून एक 40 किलोमीटरचा प्रवास आहे इथून. तर चला भेटूया का पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला थँक्यू सो मच.